ग्रहण सुटेपर्यंत अर्थात ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताये वढे धरी धरी आठवण मानी संतांचे वचन नेले रात्रीने ते अर्ध बाळपण जरा व्याध तुका म्हणे पुढा घाणा जुंती जशी मुढा धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून मानवाला हलवून जाग करतायत. संतांचं मुख्य कार्य आहे समाजाला जाग करणं. मज निरंतर जागविती तुको. संतांचा मुख्य उपकार जाग करणे. संतत्व या अवच्छेदकानी संतांचं कार्य जगाकरता जर कोणतं असेल तर जगाला जाग करणं. आणि हे काम फक्त फक्त आणि फक्त संत करू शकतात. जाग करण्याचं काम आईबाप करू शकत नाहीत. जाग करण्याचं काम मास्तर कीर्तनकार करू शकत नाहीत. जाग करण्याचं काम नेते मंडळी करू शकत नाही. जाग करण्याचं काम फक्त कोण करू शकतात? संत. का बरं? एवढं काय विशेष आहे जाग करणं म्हणजे अवघड आहे का? काही माणसं दुसऱ्याला जाग करून पुन्हा जाऊन झोपते. जागा करायला एवढं काय संतच कशाला पाहिजे? त्याचं कारण असं आहे की जाग करणारा जागा असावा लागतो. जो स्वतः झोपलेला आहे तो कसा जगाला जागा दुसऱ्याला जागा करू शकेल? दुसऱ्याला ज्याला सोडायचंय तो सुटलेला पाहिजे ना. दुसऱ्याला वर काढायचंय तो वर निघालेला पाहिजे. स्वतः बुडत चाललेला आहे तो दुसऱ्याला कसं वर काढेल? तो एवढा करेल की त्याला धरेल आणि त्याला आपल्या बरोबर घेऊन जाईल. पोहून येणे कासे बांधितो आणि खा म्हणावे त्या मूर्खा काय. आणि तेव्हा जाग करणारा हा स्वतः जागा असावा लागतो. आणि जो जागा आहे त्यालाच संत म्हणतात. संतांची जी वेगवेगळी लक्षणं आहे त्याच्यातलं हे एक लक्षण आहे की जो जागा आहे तो संत आहे. या निशा सर्वभूतानाम तस्यां जागर्ती संयमी. सर्वभूतानाम या निशा. सगळे प्राणी सगळा मानव समाज यांच्याकरता जी रात्र आहे म्हणजे जी ज्या ठिकाणी झोपलेले. कुठं झोपलेले? स्वस्वरूपाच्या बाबतीत झोपलेले आहेत. कर्तव्याच्या बाबतीत झोपलेले आहेत. आपण कोण आहे हे माहिती नाही ना. आपण ते माहिती करण्याकरता काय करायला पाहिजे याची अक्कल नाही तरी स्वतःला शहाणे समजतोय आपण. क्यों करावे अशा प्रकारची मानव समाजाची असा विचित्र वर्ग झालेला आहे. जो कळत नाही हे सुद्धा कळत नाही. डबल काही ग्रॅज्युएट तसे हे डबल अज्ञानी. दोन प्रकारची झोप समाजाला लागलेली आहे. पहिली झोप आहे आपलं वास्तव स्वरूप काय आहे याविषयीची. कोण आहे मी? सगळं मी करता असतं. पोरं मी करता असतात, बायको मी करता असते, नवरा मी करता असतो, शेत्या मी करता असतात, घर मी करता असतात, प्रतिष्ठा मी करता असते, सत्ता मी करता असते. सगळं मी करता.
आणि ज्याच्याकरता सगळे तो कोण आहे तेच माहिती नाही. लग्नाला वराड चाललंय, मंडप 50 एकरचा मंडप दिलाय आणि एवढं वराड ट्रॅक्टर नीन, ट्रका नीन, गाड्या नीन, मोटरसायकल नीन, पायी काय, जिकडं तिकडं माणसंच माणसं. कुठं चालले हो? लग्नाला चालले. कुठं चालले हो? लग्नाला. कोणाचं लग्न आहे हेच माहिती नाही. मी कोणाची मज सांगा, कोणी वराड आली या वराडिनी. बरोबर आहे म्हणतात. ती नवरी विचारते, अहो पण मी कोणाची आहे नेमकी सांगा ना. तुम्ही तर लग्नाला आले ना, मग तुम्हाला माहित असेल ना वर देव म्हणजे वर कोण आहे तो. सगळा संसार मी करताय, तो मी कोण आहे हेच माहिती नाही मला. त्याचा वास्तव अशा प्रकारचा निश्चय. मी विषयी झोप लागलेली. मी कोण आहे हे जाणून घ्यावं असं सुद्धा दुर्दैवाने वाटत नाही. श्रीमंत व्हावं, बागायतदार व्हावं, नवरा व्हावं, सरपंच व्हावं, आमकं व्हावं, महाराज व्हावं, ह्याच इच्छा आहे सगळ्याला. पण मीला आपण जाणावं. ज्या मी करता हे सगळे कुठाने चालले आपले, तो मी वास्तव कोण आहे, कुठून आलाय, कुठं जायचंय, इथं का थांबलेलं आहे, कोण आहे मी. त्या मीची झोप लागलेली आहे. करावा मी कोण आहेसा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आणि मानव देहात आपण कशाला आलो याचीही आठवण राहिली नाही. त्याविषयी सगळे झोपलेले आहेत. पाहे बा, देहाची गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. देहाची वरी आदर म्हणून पडला विसर. जे प्राणिया कामी भर, देहाची वरी आदर म्हणून पडला विसर. आत्मबोधा कर्तव्याचीही अशा प्रकारची झोप लागलेली आहे. स्वरूपाविषयीची झोप लागलेली आहे. कर्तव्याविषयीची जागृती साधकही देऊ शकतात, जे स्वतः जागे झालेले आहेत. बाकी ते देऊ शकतात, पण स्वरूपाची जागृती तर संताशिवाय दुसरा कोणी देऊ शकत नाही. ज्याला स्वरूपाच्या ठिकाणी जो जागा झालेला आहे त्याला संत म्हटलं जातं. या अभंगामध्ये स्वरूप जागृती नाही देत तुकोबाराय, पण संत कर्तव्य जागृती देतात. तुकोबाराय म्हणतात, शहाण्या, दीड शहाण्या, आठवण धरी आणि संतांचे वचन मानी. काय सांगतात तुकोबाराय, तर संतांचं वचन मानायला सांगतात. आपण संतांची वचन वाचतो, फार झालं तर पाठ करतो, आणि जास्तच झालं तर लोकाला सांगतो. काही संतांची वचन वाचतात, पारायण करणारे काय दिवे लावतात, संतांची वचन वाचतात. 108 पारायण झाली, इतकं भजन केलं तितकं चांगलं आहे, पण फार लय परमार्थ केला, लय दिवा लावला असं काही नाही. संतांची वचन वाचली फक्त. केवळ वाचण्याकरता नाही ग्रंथ लिहिलेले साधू संतांची, केवळ भजन करण्याकरता नाही लिहिलेले अभंग. त्याचा अर्थ समजून त्या अर्थाप्रमाणे जीवन बनवण्याकरता अभंग लिहिलेले. लोक तुमचे पोट जाळण्याकरता नाही लिहिलेले अभंग. त्याच्यावर पोट भरावी याच्याकरता संतांनी अभंग नाही केलेले. तुकोबाराय म्हणून वाचा नाही म्हणत. इथं जनाबाईंनी म्हटलेले वाचावी ज्ञानेश्वरी. तुकाराम महाराज एवढी सहज बोलणार नाही. तुकोबाराय म्हणतात मानी, संतांचे वचन मानी, वाची नाही. मानायला वाचावं तर लागलच ना.
मानण्याकरता त्याचा अर्थही कळवून घ्यावा लागेल, पण नुसता वाचू नको, नुसता अर्थही समजून घेऊ नको. तर तशा प्रकारची मान्यता धारण कर. मानी म्हणजे मानणं. वाचणं वेगळं, अर्थ समजणं वेगळं आणि मानणं वेगळं. कधी कधी आपली भाषा नसली, काही संस्कृत इंग्रजीमध्ये लिहिलेलं असतं किंवा संस्कृतमध्ये लिहिलेलं असतं. आता संस्कृतमध्ये लिहिले तर ज्याला संस्कृतची बाराखडी येते NMHKROPQ वाचलं त्याने, त्याला काय समजलं नाही, अर्थ नाही समजला. ज्याचं थोडस झालेलं आहे शिक्षण त्याच्यातलं, त्याला अर्थही कळतो. अर्थ कळणं वेगळं आणि मानणं वेगळं. आता येतच मानी याच्यावर प्रकाश पाडणार एक दृष्टांत आहे. एक राजा विद्वान होता, ऋषी होता. ऋषी, राजा ऋषी. पूर्वी असे काही राजे होते महाराज, ऋषींना सुद्धा लाज वाटावी अशा प्रकारचं ते जीवन जगायचे. राजर्षी म्हटलं जायचं त्यांना. आणि मग त्यांनी असा एक कार्यक्रम ठेवला की गीतेच्या श्लोकाचा अनन्यास चिंतयन्तो माम या श्लोकाचा ज्याला अर्थ कळालेला आहे त्याला 1,00,000 सोन्याच्या मोहरा बक्षीस दिला जाते. उपहार बक्षीस दिलं जाईल. पण त्याला अनन्यास चिंतयन्तो माम हा अर्थ कळाला पाहिजे. त्यांनी जसा कळालेला आहे तसा लोकांना सांगितला पाहिजे. राजा स्वतः विद्वान होता हे बहुतेकाला माहितीच होतं. त्याच्यामुळं थातुरमुतूर 4-2 टिपणं पाठ असणारे तिकडे गेलेच नाही. लाख रुपये कोणाला नकोय, पण ते लोकांना माहिती होतं ना की राजा स्वतःच काय विद्वान आहे. आपलं पितळ तिथं उघडं पडेल, काय थोबाळ घेऊन काळं करायचं जायचं. त्याच्यामुळे ते गेलेच नाही. तर तिथं एक शास्त्री होते, प्रकांड पंडित होते, विद्वान होते, भक्तही होते, पण पंडित जास्त होते, भक्त कमी होते. काही भक्त जास्त असतात, पंडित कमी असतात. काही तर भक्त नसतात आणि पंडितही नसतात. काही भक्तही असतात आणि पंडित. झाले 4 प्रकार त्याच्यात. काही माणसं भक्तही नसतात आणि पंडित आहे, त्याच्या गळ्यात माळ नसते, त्याला अकलेचा पत्ता नसतो, ते आपलं तिकडे शेताकडे चक्र हाणीत राहत. काही पंडित असतात, शास्त्राचं अध्ययन वगैरे चांगल्या प्रकारे झालेलं असतं. न्यायशास्त्राचं काय मत आहे, सांख्यशास्त्राचं काय मत आहे, बौद्धाचं काय मत आहे, जैनाचं काय मत आहे, चारवाकाचं काय मत आहे, कुठल्या प्रत्येक विषयावर सगळ्या शास्त्रकाराची काय मत आहे, त्यांचा समन्वय कसा लावायचा, त्यांचं कसं बघडवायचं, सगळं माहिती राहतं. विद्वान असतात पण भक्त नसतात. विद्वान असतात काय नसतात, भक्त नसतात. काही भक्त चांगल्या प्रकारचे असतात, रात्रंदिवस भगवंताचं स्मरण करणार, भजन करणार, पूजा करायला लागले तर 2-2 तास पूजाच करत बसतील, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाढतात. भक्त आहे पण मग शास्त्रातलं काही माहिती नसतं, विद्वान नसतात. काही भक्तही असतात आणि विद्वानही असतात. मला मधुसूदन सरस्वती एवढे पराकोटीचे पंडित होते. तुम्हाला त्यांच्या पांडित्याविषयी सांगतो. प्रवचन चालायची त्यांची उपनिषदावर. आता ते अद्वैती होते. उपनिषदाला प्रमाण मानणाऱ्यामध्येही 2 प्रकार आहे, काही द्वैती आहेत आणि काही अद्वैती आहेत. रामानुजही उपनिषद मानतात, मध्वही उपनिषद मानतात, निंबार्कही उपनिषद मानतात.
हरे कृष्ण संप्रदायाचे वगैरे हे पण हे अद्वैती नाही, हे काय आहेत? द्वैती आहेत. तो विशिष्ट अद्वैताचा एक विद्यार्थी होता मध्व संप्रदायाचा. मध्व हे विशिष्ट अद्वैती. सगळे जगत सत्य मानतात ही बाकीची मंडळी. शंकराचार्याचं केवळ अद्वैत, ते जगत सत्य नाही मानत. तो त्यांचा विद्वान होता. तो उपनिषदाच्या पाठाला येऊन बसायचा, अद्वैताचं मंडन करायचं त्यांनी, आणि मग इकडं ऐकून जायचा आणि तो घरी जाऊन अद्वैताचं खंडन लिहायचा. म्हणजे यांचं ऐकायचा आणि मग तिकडे जाऊन त्यांचं काय करायचा, खंडनाचा ग्रंथ लिहायचा, अद्वैत सिद्धी. मग ह्यांना कळालं की हा खंडन करतोय, तर तो काय खंडन करत असेल हे समजून त्याचं खंडन करणारा ग्रंथ यांनी नंतर लिहिला, अद्वैत सिद्धी. म्हणजे तो ग्रंथ पाहिला नाही, पण हा कशा प्रकारे खंडन करू शकतो याचं बुद्धीनं आकलन करून त्याचं खंडन करणारा आज जो आपल्या समोर ग्रंथ आहे ना, अद्वैत सिद्धी नावाचा, तर त्या अद्वैत सिद्धीमध्ये त्याचं खंडन आहे सगळं त्या मध्वाचं. एवढे ते एकाने म्हटलेलं आहे की मधुसूदन सरस्वतीची बुद्धीची मर्यादा फक्त सरस्वतीच जाणू शकते, मनुष्य कोणीच जाणू. सरस्वती म्हणजे विद्येची देवता, आणि सरस्वतीची बुद्धीची मर्यादा फक्त मधुसूदन सरस्वती जाणू शकतात. एवढे प्रकांड पंडित. पण पंडित असूनही तेवढेच पराकोटीचे काय होते, भक्तही होते. भक्ती रसामृत ग्रंथ लिहिलेला आहे त्यांनी. तर पंडितही आहेत आणि भक्तही अशा प्रकारचे आहेत. काही पंडित असतात, काही पण पंडित असतात पण भक्त नसतात, काही भक्त असतात तर पंडित नसतात. अशा प्रकारचे 4 प्रकार आहे. तेव्हा तो राजा होता, पंडितही होता आणि राजाही होता. त्याच्यामुळे सर्वसामान्य तर हे पंडित होते, शास्त्री होते, विद्वान होते, भक्त थोडे कमी होते. आणि मग ते राजाचं आव्हान त्यांनी स्वीकारलं. ठीक आहे म्हटले, राजा या श्लोकाचा अर्थ मी सांगतो. थोडेसे ते चिंतेत होते. त्या काळामध्ये त्यांना एक मुलगी होती, एकुलती एक, हुशार होती, विद्वान होती मुलगी, पंडिताचीच मुलगी. पण ती नुसती हुशारण ही असली म्हणजे लोक बिना हुंड्याचं करतात असं नाही ना. त्या लग्नाची काळजी होती. आणि आतापर्यंत त्या सगळं आयुष्य त्यांनी शास्त्र चिंतनातच घालवलेलं होतं, पैसा काही कमावला नाही. मग संसार हा अतिशय क्रूर आहे. संसारात राहायचं तर मग संसाराप्रमाणेच राहावं लागतं. पण संसार म्हटल्यावर मग नाही मिळ बसत. मला आठवत आहे, गंगापूरला सोनपेटकर शास्त्री होते, आम्ही गेलो त्यावेळेस. असे पाण्यासारखे अद्वैत सिद्धी सांगत होते, संस्कृत मध्ये व्याख्यान करत होते सोनपेटकर. 3 मुली त्यांना होत्या. आता असतील की नाही मला नाही माहिती, बरेच दिवस झाले भेट नाही. तर 2 मुलीची त्यांच्या लग्नच झाली नाही आणि 1 मुलीला सोडून दिलं. लग्नच नाही करू शकले त्या मुलीचं. ते विधवा नाही म्हणून कुणी फुकट नाही, म्हणजे त्यांच्यातल्या लोकांनी सुद्धा कुणी स्वीकारलं. विचित्र आहे संसार. ज्याला म्हणजे आपली फजिती करून घ्यायची त्याने तिथं जावं लागत, त्याला त्याच्याप्रमाणेच राहावं लागतं. कसं करतात ते, मुलीची त्यांच्या लग्नाची काळजी त्यांना. आणि मग राजाने आव्हान स्वीकारलं, त्यांना वाटलं बरं झालं, आता आपण अर्थ सांगू, 1 लाख मोहरा मिळतील, किती का थाटामाटात काय होईल, लग्न होईल. झालं. राजाला हे माहिती होतं की याला पुरीच्या लग्नाची काळजी आहे, म्हणूनच यांनी काय केलंय, आव्हान स्वीकारलं. नाही तर एरवी विरक्त असायचे. राजा तुझ्या घरचा राजा, तुझ्या घरचा मोठा, तो काही किंमत देत नव्हती ते राजाला. पण त्यावेळेस पुढं होऊन आव्हान स्वीकारलं.
झालं मग मोठा असा मंडप वगैरे, याच्यापेक्षा मोठा मंडप, बैठक टाकलेली, त्यांना मोठा आसन, राजाचं आसन, आणि अस्खलित 1 तास असं व्याख्यान केलं त्या श्लोकावर की बाकीचे सगळे, बरं तिथं व्याख्यान ऐकायलाही विद्वानच ना, सगळ्यांनी तोंडात बोट घातली. बरं, गीतेवर 700 टीका आहेत, 700, म्हणजे 700 विद्वानांनी संस्कृत मध्ये गीतेच्या श्लोकाची व्याख्यानं केलेली आहेत. दुसऱ्या भाषेत तर वेगळी. आणि सगळ्या टीकाकाराचं त्या श्लोकावरचं म्हणणं, त्याचा अभ्यास करून त्यांनी तौलनिक रीतीनं समन्वयपूर्वक ते व्याख्यान केलेलं. वाह 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 असे सगळे म्हणत होते. सगळ्याला वाटलं की आता राजा त्यांच्या त्या आव्हानाप्रमाणे 1,00,000 मुद्रा देणार, हेही खुश झाले होते. पण मग त्यांचं झाल्यानंतर राजाने सांगितलं, शास्त्रीबा तुमचं व्याख्यान पांडित्यपूर्ण होतं, शास्त्रदृष्टीने त्याच्यामध्ये उणीव वा दोष काढायला कुठेही अवकाश नाही, सुंदर अशा प्रकारचं व्याख्यान केलं, पण तरी तुम्हाला श्लोकाचा अर्थ नाही कळाला. तुम्हाला श्लोकाचा अर्थ समजलेला आहे असं मी मानत नाही, त्यामुळं तुम्हाला काही बक्षीस मिळणार नाही. मी तुम्हाला अजून 8 दिवसाची वेळ देतो, तुम्ही पुन्हा चांगलं चिंतन करा आणि पुढच्या 8 दिवसांनी रविवारी करू आपण व्याख्यान. निराश झालो. मग खूप आणखीन तयारी केली. दुसऱ्या वेळेस दुसऱ्या पद्धतीनं तो हे श्लोकाचा अर्थ सांगितला. राजाचं तेच उत्तर मिळालं. मग मात्र मोठ्या माणसाला अपमान सहन नाही झालं. ते घरी येऊन रडत होतं. एकतर पोरीचं लग्नाची काळ, ते पैसे नका का मिळत नाही, पण मग पोरीचं लग्न कसं करायचं. आणि राजा म्हणतो एवढंही आपण सुंदर व्याख्यान केलं तरी अर्थ समजला नाही. अशा प्रकारचे राजे म्हणतात, काय याच्यापेक्षा दुसरा काय अर्थ असू शकतो या श्लोकाचा. तर सचिन तसे डोकं घालून बसले. पोरीनं पाहिलं, बाबा एवढे कधीच चिंताग्रस्त नसतात. मुलीने विचारलं, बाबा काय झालं. जवळ येऊन विचारलं. तिने पाठीवर हात फिरवला. बाळ, अरे तुझं लग्न होईल सहजासहजी म्हणून मी फार खुश झालो होतो, पण काय प्रारब्ध आहे तुझं मलाही काही कळा नाही गेलं. म्हणलं पण झालं काय. म्हणले राजाने असं असं पण ठेवलेलं आहे. 2-3 वेळेस मी व्याख्या खूप सुंदर केलं तरी राजाचं असं म्हणणं आहे की तुम्हाला त्याचा श्लोकाचा अर्थ कळालेला नाही. बरोबर आहे म्हटले पप्पा. राजाच काय म्हणतो, मीही तुम्हाला म्हणते तुम्हाला या श्लोकाचा अर्थ कळालेलाच नाही. म्हणजे तू म्हणतेस गीता असं, हो तुम्हाला नाही कळालेला या श्लोकाचा अर्थ. तुला कळतोय, हो मला कळलाय अर्थ, तुम्हाला नाही कळालेला. तुझे पाय धरतो मी. नाही पप्पा असं नका ना करू. मग सांग ना तू मला का कळालं नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही शास्त्र पाहिले, पण श्लोकात सरळ सरळ भगवान काय सांगतात, अनन्य होऊन माझं चिंतन केलं त्याचा मी योगक्षेम वाहतो. आणि तुम्ही श्लोकाचा अर्थ करण्याकरता का गेले होते. 1,00,000 रुपये मिळाले, कीर्तन ठरवून गेले. म्हणजे ठरवून कीर्तन घेणारे किती नालायक आहेत. करणारे तर आहेतच आहे म्हणा, पण जे घेणारे सावधान. तुकोबरेनी कीर्तनाचा पैसा घेणाराच नरकात जातो असं नाही सांगितलेलं. देणारा पहिला तोंडाला घातला जातो, नंतर मग घेणार आहे. कथा करोनिया द्रव्य घेती नाही देती. येडे काय आम्ही, अगोदर तुम्हाला घालू मग तिथं बी आपण प्रवचन कीर्तन करू. त्या पोरीने सांगितलं की भगवान म्हणतात की जर अनन्य होऊन चिंतन केलं तर मी योगक्षेम वाहतो. आणि जर तो योगक्षेम वाहतोय तर तुम्हाला माझ्या लग्नाची चिंता लागून तिथं कायला थोपड घेऊन गेले, कसं काय तुम्हाला अर्थ कळाला म्हणून समजायचा.
आणि मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. पुढच्या आठवड्यातही म्हणले होते, पण मग पुढच्या आठवड्यात हे गेलेच नाही. राजाचं सगळं लोक बसलेले आहेत, सगळी तयारी झाली, भजन सुरू झालं आणि हे आलेच नाही. राजांनी निरोप पाठवला, म्हणले आज तुम्ही व्याख्या करणार होते, त्या श्लोकाचे अर्थ सांगणार होते, का नाही आले? ते म्हणे मला आता श्लोकाचा अर्थ कळालेला आहे, आता मला नाही यायची गरज. मग राजा 1,00,000 मोहरा घेऊन तिथे गेला. मानी सावधान, नुसते हा बापा म्हणून पोट भरतील, पदरात काहीच पडायचं नाही. जेवढे लोकांचं खाल्लेलं आहे तेवढंही पुण्य नाही केलं तर लोकांचं कर्ज राहील आणि बैल कुत्रे डुकर होऊन त्यांच्या घरी फेडावं लागेल. सावधान. मानी संतांचे वचन. तुकोबाराय म्हणतात की संतांनी जे सांगितलेलं आहे ते नुसतं वाच असं नाही, त्याचा अर्थ कळवून घेऊन लोकांना सांगा असं नाही. मानी काय कर, मान्य कर. जसं सांगितलंय तशा प्रकारचं मान्य कर. नुसत्या गाथ्यातल्या अभंगातलं, या अभंगातलं एवढंच जरी आपण घेतलं ना, बरेच कल्याण व्हायला काहीच दुसरं करावं लागणार नाही. मानी संतांचं वचन मानायचं. काय मानायचं? कोणतं वचन मानायचं? संत सांगतात अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे, न म्हणा देह माझा आहे, देह माझा म्हणायचं. मानी संतांचे वचन. आणि मग काय सांगितलंय संतांनी? आठवण धरी भगवंताची सारखी. काय कर? आठवण कराय की रे जना, तुझ्या सोयीताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा मानी. पंढरीचा राणा मना माझी स्मरावा मानी. हे संतांचे वचन आहे. मान. हरिमुखे म्हणा, देवाची द्वारी उभा क्षणभरी देणे मुक्तिचारी, साधिल्या हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हे संतांचं वचन आहे आणि ते मान. सर्व सुख गोडी, साही शास्त्र निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको, अर्धक्षण सुद्धा मोकार जाऊ देऊ नको आयुष्यातला. 6 शास्त्राच्या प्रकारचे उघड, शास्त्राचं अध्ययन कर. प्रतिपाद्य जो ईश्वर तो व्हावया लागी गोचर, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. ते द्विजाशीचं ब्रह्मसूत्र येरा स्तोत्र का नाम मंत्र आवर्तने पवित्र पावावया तत्व संतांचे वचन मानी. आठवण धरी, अन्यथा सुख नाही मिळणार. गद्या संसारामध्ये एवढं सुख मिळतं, त्याच्याकरता पर्वतासारखं दुःख भोगतोस आणि तिथं पर्वतासारखं सुख आहे आणि ते तुला मिळत असताना तू का नाही त्याप्रमाणे स्वतःच्या जीवनाची दिशा बदलवत? संसारामध्ये किती सुख मिळतं. बरंच नातवाचा मुका घेण्याकरता, नातवाचा परत मुका घेतल्यानंतर आनंद होतो नाही असं नाही, पण किती आनंद होतो. आणि तो आनंद मिळवण्याकरता केवढं कुठून तयारी करावं लागते. नुसतं पोराची पप्पी घ्यायची. आता त्या पप्पीचा नेमका किती ग्राम आनंद आहे त्याचं तुम्हाला मोजमाप करावं लागेल. आणि तेवढ्या सुखा करता केवढा सगळा डोंगर पोखरावा लागतो. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण. नाही महाराज, आम्ही ठरवलेलं आहे, करायचंच आहे. अरे कधी करणार आहे? मुळात आहे 100 वर्षाचं तुझं आयुष्य, त्याच्यात 50 वर्ष तर रात्रीनेच खाल्ली, नेले रात्री नेते अर्ध आयुष्य झोपण्यात जात. 50 राहिले त्याच्यात 10-12 वर्ष बालपणात जातात. 10-12 वर्ष शेवट म्हातारपणात. काही होत नाही म्हाताऱ्याला. आपलं बरं आयुष्य वय मोठे, वयाने मोठे असतात म्हणून फक्त मानावं लागतं. काय होतं म्हाताऱ्याकडून? त्याला ऐकू येत नाही, लक्षात राहत नाही, काही कळत नाही, काही नाही. काय होतं? म्हातारपणात 7-8 वर्ष जातात. 10-12 वर्ष लहानपणात गेले 20 वर्ष. खाली किती राहिले? 30 वर्षाचा कालावधी राहतो. त्याच्यात पुन्हा रोगामध्ये काही आयुष्य जातं. काही नाही करता येत महाराज. शरीरापुढं काहीच करू शकत नाही कुणी. परमार्थ वा संसार काहीही करायचं असेल तर शरीरच काय लागतं? तंदुरुस्त लागतं. शरीराने जर तक्रारी करायला सुरुवात केली, नाही काही जमत महाराज, काही होत नाही. मग त्या रोगात काही आयुष्य जातं.
बाळपण जरा म्हातारपणात काही आयुष्य जातं, राहतं किती कल्याणाकरता. म्हणून धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. नाही मानलं तर परिणामाला तयार हो. परिणाम काय आहे? घाण्याला जुंपलं जाईल तुला. घाण्याला घाण्याला. कोणत्या घाण्याला? जन्म आणि मृत्यूच्या. तो का म्हणे पुढा, घाना जुंती जशी मुढा, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. स्वयंपाकाला थोडासा वेळ, भाजीला वेळ असेल अजून. ज्या वेळेला ते सांगतील त्या वेळेला बसा, जेवढं करून घ्या. आता जेवल्यानंतर पुन्हा